दादा तुमचा देखील मनाच्या अंतर्गत धन्यवाद. युट्यूब सौजन्य आपण घर बसल्या मॅचचा आनंद घेतो, घर बसल्या युट्यूब की स्कोरच्या माध्यमातून मॅचेस पाहतो, ते सौजन्य पाहतो आपण. अनिलजी सावंत साहेब नक्कीच पाहतो, योगेशजी सावंत साहेब असतील, थँक्यू सो मच. जर विचार केला आपल्याला मंडप सौजन्य एवढा मोठा स्टेज ज्यांनी उपलब्ध करून दिला ते तुम्हाला सर्वांचे लाडके जयवंतदादा वरंडे साहेब, नितीनदादा वरंडे यांचे बंधू असतील, थँक्यू सो मच. चेतनजी चव्हाण साहेब दादा तुमचं देखील थँक्यू सो मच, मनाच्या अंतर्गत असून धन्यवाद. ज्याने आपल्याला खेळण्यासाठी चेंडू दिले, जेवण दिलं दुपारच्या सत्रामध्ये, आपलं पोट भरण्यासाठी. पोट असेल, पोट भरलं तर सर्व काय होतं मित्रांनो. ज्याने वाटीचा मोलाची वाट दिली असं आमचे जेवण सौजन्य दिला अर्थातच अनिल शेठ वरंडे पाहतो दादा, थँक्यू सो मच. महालक्ष्मी कंस्ट्रक्शन ट्रॅव्हल्स थँक्यू सो मच. पंच सौजन्य पाहतो, संदीपजी शेलार साहेब, गणेशजी देसाई साहेब थँक्यू सो मच दादा. शाखा क्रमांक 143 सर्वस्व असतील, थँक्यू सो मच. मालिकेसाठी ज्यांनी चमचमती ट्रॉफी दिली अर्थातच पाचगणी गावचे शानबान शिवसेनेचे आधारस्तंभ विजयदादा सुर्वे, थँक्यू सो मच दादा. ज्यांनी चेंडू सौजन्य दिले खेळण्यासाठी अर्थातच श्रीरंग यादव साहेब दादा, थँक्यू सो मच. तुम्ही देखील ऐकत असाल तर मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने, थँक्यू सो मच. अक्षय आपल्याकडून पोहोचला चालू होते, नक्कीच थँक्यू सो मच. कॅप्टन कोल असेल अक्षय दावडे संघाचा. जाऊया मॅचच्या दिशेने, टॉस जिंकला बॅटिंगचा निर्णय पाहतो आपण. दावडेच्या शोधून अर्थातच वडोबाच्या शोधून 2025 ग्रँड मॅच, दोन्ही टीम्स जो जिंकेल तो आपल्या संघासोबत फाईट करेल. जाऊया पहिला सेंडू गोलंदाज पाहतोय, फिरकीचा बादशाह आशिषला पाहतोय पावच्या षटकामध्ये. ओहो पहिला चेंडू, मी पहिलाच उल्लेख केला होता हा ना, फिरकीचा बादशाह का म्हटलं जातं मित्रांनो, कारण ज्याच्या चेंडूमध्ये वेग असतो वेगाचा बादशाह म्हटलं जातं. सुरेख गोलंदाजी, लेग स्टिक, ऑफ स्टिक सर्व काय जो गोलंदाज करतो ना तोच हा शिद्रुगवाडी गावचा उभरता सितारा आशिषला पाहतोय आपण. पहिला चेंडू डॉट, ओहो दुसरा चेंडू देखील तसाच होता, असं वाटलं की पाचचा चेंडू तसाच काहीतरी होता, तसा सेम टू सेम बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट आले. टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय, बॅटिंग करणं गरजेचं असेल. 18 चेंडूचा खेळ असतो, 15 मिनिटाचा कालावधी, एक चांगली स्पर्धा पाहतोय आपण. समजूतदार ट्रॉफी कोणता संघ या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल नाही थोड्याच वेळात आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये. ओहो फुल टॉस होता, फसवला जातो जाळ्यात. अर्थातच फलंदाज पाहतोय आपण, ऋषिकेशला जाळ्यात बसवला. 2 चेंडू डॉट, तिसरा चेंडू थोडासा लालची केला, फुल टॉस दिला आणि सर्कलच्या आतमध्ये फसवला जातो ऋषिकेशला. ऋषिकेश डकच्या स्वरूपात विकेटचं पतन. फलंदाज ऋषिकेश बॅक टू द डगआउट. नक्कीच चांगली स्पर्धा पाहतोय. अविनाशजी पवार साहेब दादा वेलकम, तुमचं अंकुशदा पवार वेलकम दादा, तुमचं देखील सहर्ष स्वागत. नक्कीच दावडे गावचे सर्व मान्यवर पाहतोय मित्रांनो. मान्यवर येणं ना खूप गरजेचं असतं, कारण मान्यवरांची एवढी थाप असते ना आपल्या टीमच्या पाठीशी, जेवढी आपली टीम पुढे जाते मित्रांनो, मान्यवर येणं म्हणजे आपल्या स्टेजला खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. वेलकम, सहर्ष स्वागत. 3 चेंडूचा खेळ झाला, एक देखील धाव आलेला नाही संघाचा. श्री गणेश आलेला नाही, अकाउंट ओपन अजून देखील झालेलं नाही. नवीन फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज पाहतोय आपण रणजितला. नॉस्टॅकिंगला कॅप्टन असेल, येलो कॅप पाहतोय आपण अर्जुनला. बॅटिंग करावी लागेल काही टीम, जो संघ जिंकेल नाही याच्यामध्ये तो अटली संघासोबत फाईट करेल. सेमीफायनल साठी पहिला संघ जो जाऊन पोहोचला तो अर्थातच मानाईचा आशीर्वाद अमृत संघ जाऊन पोहोचला टॉप 3 मध्ये सेमीफायनल साठी. आशिषचा चौथा चेंडू, ओहो चौथा चेंडू लाजवाब होता, फटका बसला, प्रदीप होता, प्रदीपने पकडली जाते, साधी सोपी सिंपल, बॅक टू बॅक. दुसरा पोचतो की काय त्याच्या पाठोपाठ तिसऱ्याला देखील यावं लागतंय. 2 विकेट्स पडल्या जात आहेत. नवीन फलंदाज आला, त्याला देखील परतीचा इशारा दाखवला जातो. विकेटचं पतन, फलंदाज पाहतोय आपण रणजित बॅक टू द डगआउट. काय गोलंदाजी करतो, मी पहिलेच बोलतो फिरकीचा बादशाह, वेगाचा बादशाह आपण पाहतोय. जर नक्की विचार करा शिद्रुवाडी गावचा गोलंदाज पॉवर षटक मित्रांनो, 4 चेंडू डॉट टाकले, एवढं सोपं नसतं पॉवर षटकामध्ये 4 चेंडू डॉट टाकणं, कारण पॉवर चेंडूमध्ये सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात. एवढी गोलंदाजी करणं अवघड असतं. त्याच्यामध्ये आशिषने काय गोलंदाजी करतोय, कारण हा एक्सपिरियन्स आहे, जास्त मॅचेस खेळल्या जातात त्याच्यानंतर हा एक्सपिरियन्स येतो. 4 चेंडू 0 डाऊट, 2 विकेट्स पाहतोय आपण. नक्कीच 2 to go, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला तानाजीला पाहतोय. 5वा चेंडू येईल का, चौकार षटकार की येईल, पुन्हा एकदा डॉट. ओहो यावेळी फटका ऑन साईडला बसला. काय होतं यार मित्रांनो, इथे यडोबा चषकामध्ये हॅट्रिकचा चान्स होता. हा चान्स नव्हता तर ही एक संधी होती. नक्कीच आशिषने संधी क्रिएट करून दिली होती. हॅट्रिकचा चान्स होता, त्याच्यानंतर चान्स मीन्स त्याच्यानंतर ही सिंगल, एक धाव. अकाउंट ओपन झाले संघाचा. श्री गणेश झाले, अकाउंटला थोडासा रस्ता गाडी चालू झाली. 5 चेंडू 1 धाव 2 विकेट्स. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. काय होते, काय बिघडतंय, येईल का मोठा फटका की येईल पुन्हा एकदा डॉट चेंडू.
ओहो इथे फसला जातो, चुकी करत नाही पण इथे चुकी होते. काय होतंय, हाताला चटका, त्याच्यानंतर ही सिंगल, एक धाव. नो डाऊट पहिल्या षटकाची होते समाप्ती. धाव फलक जाऊन पोहोचते 2च्या घरात. 6 चेंडू 2 धावा, लॉस ऑफ द 2 विकेट्स. नक्कीच चांगली स्पर्धा पाहतोय मित्रांनो. मी दरवर्षी येतो तर 1 तारीख येते. मी वारंवार सांगत असतो की दरवर्षी 1 तारीख येते ना, फक्त कॅलेंडर चेंज होतं. जर स्वतःला चेंज करायचं असेल ना तर काहीतरी नवीन करावं लागेल. कारण दरवर्षी नवीन वर्ष येतं, आपण व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो, इंस्टाग्रामला स्टोऱ्या टाकतो. जर इंस्टाग्रामला स्टोऱ्या ठेवून जर लोक मोठे झाले असते, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असते, त्याच्यावरती विश्वास ठेवून कॅलेंडर चेंज होत असतं. जर आपल्याला चेंज करायचं असेल ना, थोडं कष्ट करावे लागतील. तीच कष्ट आज ज्या हारल्या टीम होत्या 2025 मध्ये, त्यांना कष्ट करावे लागतील आणि आपल्या संघाला जिंकावं लागेल. कारण एक गाव एक टीम ग्रामीण क्रिकेट कशासाठी बनले तर ह्याच्यासाठी बनले, तेच करावं लागेल. जाऊया ओव्हर क्रमांक 2 साठी. नक्कीच आपण मान्यवर पाहतो, त्यांचा इथे मान सन्मान केला जाईल, सरस स्वागत केलं जाते. केशवजी मोरे साहेब दादा वेलकम. त्यांच्यासोबत जोडले जातात महेंद्र जयस्वाल साहेब दादा वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम, थँक्यू सो मच. सर्व मान्यवर जोडले जातात. दत्ता सुर्वे, सर्व माणसावरचं प्रेम असेल नक्कीच, थँक्यू सो मच. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतो आपण लांब लचक लाईनअप. पहिला चेंडू ऑन साईडला, दिशा द्यायची होती, दिशा तर दिली होती, फक्त फटका थोडासा साते, फक्त सिंगल एका धावेसाठी. गोलंदाज पाहतोय आपण अरविंदला. पहिला चेंडू सिंगल, एक धाव, धावा झाले 3. गोलंदाजी जर शितूरवाडी संघाचा विचार केला तर 2 चेंडू शांत होते, कारण 2 चेंडू थोडासा अडथळा होता. टीम लवकर बुक केली. अडथळा आला खूप सारे टीम्स होतात, आंब्रग होते, अजून विचार केला खूप सारे टीम होते. त्यांना आता चान्स भेटला, चान्सचं संधीचं सोनं करावं लागेल. कारण एवढा मोठा असून एवढी मोठी स्पर्धा, ह्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सर्व टीम झगडतात. 30 टीम पडल्या जात आहेत. नक्कीच थँक्यू सो मच दादा. या मान्यवरांनी सगळं स्टेजवरती प्लीज वेलकम दादा, तुमचं देखील सहर्ष स्वागत. महेंद्रजी यशवंत साहेब दादा वेलकम. यायचा व्यासपीठावरती एक डॅशिंग व्यक्तिमत्व पाहतोय आपण, वेलकम. पहिला चेंडू एक सिंगल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल. इकडे बोलता बोलता 2 सिंगल आल्या, एका धावेने डोंगर उभा केला जातोय. नक्कीच केशवजी मोरे साहेब दादा या, वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. केशव दादा या, मान्यवरांची उपस्थिती हीच करे आपली ओळख. नक्कीच मान्यवर आले, खरं आपल्या ओळखला चाल मान्यवरसाठी थोडेसे खुर्च्या खाली करा मित्रांनो प्लीज अक्षय, कारण मान्यवर ही आपली खरी ओळख असते मित्रांनो. मान्यवर येणं म्हणजे आपल्या ओळखीचा भाग असतो. वेलकम दादा, सहर्ष स्वागत. नक्कीच महेंद्र दादा जयस्वाल वेलकम. ओहो यावेळी देखील बॅक टू बॅक 3 चेंडू सिंगल, एक धाव फक्त. काय होतंय, काय बिघडतंय. गोलंदाज अरविंद. आज शितूरवाडी संघ ठरवून आलाय की काही आम्ही वाल्मीमध्ये बक्षीस मारत होतो तर मोरनामध्ये का नाही मारणार. आज मोरनामध्ये देखील ठरवून आले. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा, त्याच्यानंतर हे 3 चेंडू आणि फक्त सिंगल 3 धावा. धाव फलक जाऊन बसले फक्त सिंगल डिजिट. 5च्या घरात चेंडू बाकी असतील 3. ओव्हर क्रमांक 2 अरविंदला पाहतोय लांबलचक गोलंदाजी. ओहो यावेळी थोडासा पंचांना कसरत करावी लागेल. या सिटीचा व्हाईट बॉल, थोडीशी एक्स्ट्रा धाव येते. एका धावेने डोंगर उभा केला जातोय. जर विचार केला ना कॅप्टन कूल पाहतोय टीमचा, आपण अर्जुनला स्ट्रायकिंगला ठेवणं गरजेचं, खूप गरजेचं असेल. कारण अर्जुन एक असा फलंदाज आहे ना, तो 4ला 4, 5ला 5 षटका ठोकू शकतो, असा एक अर्जुन फलंदाज आहे. त्याला स्ट्रायकिंगला येणं गरजेचं असेल मित्रांनो. ओहो त्यालाच ठेवायचं होतं स्ट्रायकिंगला. हलक्या हाताने सिंगल, एक धाव. आता चेंडू बाकी असतील 2 आणि स्ट्रायकिंगला आलाय कॅप्टन कूल टीमचा अर्जुन. येल्लो कॅप मध्ये पाहतो, बॅटिंग करावी लागेल. धावा झाले फक्त 7 धावा झालेत. चेंडू बाकी असतील 2. 2 टू गो. महत्वाचे 2 चेंडू. नेक्स्ट मॅच आटोल संघ रेडी राहायचंय, कुठेही जायचं नाही. थोडंसं थांबवलं जातं, थोडंसं अडथळा येतो. त्याच्यानंतर सिंगल फक्त. 4 चेंडू झाले. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा झालेत 7. धावा झाले 7, चेंडू झाले फक्त 4. अरविंद पाहतोय, एक हा उंचपतीचा गोलंदाज पाहिला जातोय अरविंदला आपण. हो मी बोललोच होतो, हा कॅप्टन कूल असा आहे ना, सक्सेस केला जातोय. सिंगल, एक धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, त्यानं थांबवलंय. त्यांना माहिती आहे लाचीवर थोडीशी मला खेळावी लागेल, पण अजून एक चेंडू बाकी असेल अर्जुन, नो डाऊट. ओव्हर क्रमांक 2 मधला एक चेंडू बाकी असेल. फलंदाजाला सांगितलं जाईल या चेंडूवरती आक्रमण केलं पाहिजे, कारण धावा झाले फक्त 8. अशी बॅटिंग करून चालणार नाही मित्रांनो. नवीन वर्ष नवीन जोश करावा लागेल, कारण सर्व नवीन टीम पाहतोय आपण. नवीन टीमला काहीतरी नवीन करावं लागेल. आज जो संघ जिंकेला नवीन वर्षाची सुरुवात दमदार होईल. ओहो काय होतं इथं, पंच कसरत करतायत. यस इट इज अ डॉट बॉल. एका धावेने डोंगर उभा केला जातोय. वाईट असेल, एक सिंगल धाव असेल. एका धावेने डोंगर उभा केला जातोय. काय होतंय, थोडीशी गाडी रुलावरती आणली जाते. फक्त सिंगल, एक धाव. धावा झालेत 9. 1 टू शेवटचा चेंडू.
हो या ऑन साईडला खेळला फटका बसला प्रवीण असेल प्रवीण चुकी करतोय की काय हो प्रवीणने केली जाते चुकी पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय सीमा रेषेची भेट या सिटीचं 4-4-4 चौकार 4 धावा शेवटच्या चेंडूवरती आक्रमण थोडासा कुठेतरी आता रनरला थोडासा स्कोरबोर्डला दिशा दिली जाते धावा जाऊन पोहोचल्यात 13च्या घरात ओव्हर क्रमांक 2 चा खेळ होतोय समाप्त धावा झाले 13 लॉस ऑफ द 1 विकेट्स 13 धावा झालेत महत्वाची मॅच स्टॅगिंगला अर्जुनला बॅटिंग करावी लागेल मित्रांनो नवीन वर्ष मी एवढंच सांगेल गेल्या वर्षी काय झालं गेल्या वर्षी आमचं जे गेल्या वर्षी झालं ना ते सोडून द्या कारण गेल्या वर्षी वर्ष आमचं कष्टाचं होतं आमच्या पराक्रमाचं होतं आमच्या नाराजगीचं होतं आमच्या कष्टाचं होतं पण 2026 ना मी देवाला त्या एवढंच मार सांगणं घालेल की देवा तुझा हात फक्त आमच्या डोक्यावरती असू दे कसं खेळायचं आणि कसं जिंकायचं ना ते माझ्या हातामध्ये सोडून दे 2026 नवीन वर्ष जो संघ आज जिंकेल ना तो देवाला अरे अरे करील कारण देवा नवीन वर्षाची सुरुवात चांगली करून दिलीस देवाला हात जोडेल देवाला साकडं घालील कारण नवीन वर्ष आमच्या टीमला आमच्या ग्रामीण क्रिकेटला तो एक नाव दिलंस तेच करावं लागेल थँक्यू सो मच नक्कीच पाहतोय आपण ज्याने आपल्याला नक्कीच सामन्यासाठी टी शर्ट देखील सौजन्य दिले एक ब्रँड टी शर्ट दिले आपल्याला अर्थातच टी शर्ट सौजन्य पाहतोय बॅनर सौजन्य असतील आपल्या अर्थ सागर भाऊ सावंत साहेब दादा थँक्यू सो मच मनाच्या अंतकरून धन्यवाद ज्यांनी फटाके दिला खूप सारा फटाके ते लावल्या जातील संध्याकाळी 17 मध्ये त्यांचे सौजन्य पाहतोय किरणजी साधव सावंत साहेब असतील देवाजी सावंत साहेब असतील वेलकम दादा थँक्यू सो मच सौजन्यांचे करूया सत्कार वेलकम थँक्यू पहिला चेंडू गोलंदाज पाहतोय आपण ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पहिला जातोय सचिनला पहिला चेंडू डॉट आलाय धावा झाले यस वाईट आलाय पहिला चेंडू थोडासा दिशा भरकडले यस इट इज अ वाईट बॉल एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 14 धावा हो यावेळी जाग्यावरून खेळायचा होता पहिला चेंडू वाईट ठेवला त्याच्यानंतर काय होतंय काय बिघडतंय टोनाची पापणी फरफरती की फरफरते चेंडू निघून जातो यस इट इज अ डॉट बॉल आणि पंच बापा आणि विकास काहीतरी चर्चा करतील चर्चाला काहीतरी ट्विस्ट असेल ही चर्चा महत्वाची होती पहिला चेंडू येतोय डॉट ही चर्चा महत्वाची होती चर्चेमध्ये थोडंसं काहीतरी बोलणं झालं असेल पंचांचं पहिला चेंडू डॉट आलाय त्याच्याने थोडंसं फेकीचं ऑब्जेक्शन दिलं की काय असं मला तरी वाटतंय फेकीचं ऑब्जेक्शन दिलं जाते पहिला चेंडू डॉट धावा झाले 14 महत्वाची 5 चेंडू पहिल्या इनिंग मधील कॅप्टनला पाहतोय कॅप्टनचा पहिला चेंडू नंतर त्याच्यानंतर वाईट पुन्हा एकदा वाईट 1 वाईट काय होतंय डॉट चेंडू त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाईट चेंडू पहिला चेंडू वाईट त्याच्यानंतर डॉट त्याच्यानंतर पुन्हा वाईट आता पुन्हा एकदा एक सिंगल धाव आले वाईट सिंगल असा डोंगर उभा केला जातोय करकेवाडी टीम अशा धावा करून चालणार नाही गाडी थोडीशी रुळावरती आणावी लागेल गाडीला स्टार्टर द्यावा लागेल कारण शेवटचे 4 चेंडू बाकी असतील गाडीला थोडंसं इंजन तापवावं लागेल कॅप्टन कुल अर्जुनला चेंडू बाकी असतील 4 2 चेंडूचा खेळ झालाय महत्वाच्या 15 धावा झाल्यात हो इंजन तापवलं जाते का हो इंजनाला थोडीशी धार दिली जाते फटका येतोय 440चा फटका काय फलंदाज दिलीपला देऊन जाते चटका मी पहिलेच बोललो होतो दादा हा फलंदाज ना अर्जुन 5ला 5 देखील मारू शकतो संघाचा कॅप्टन आहे थोडासा दोर शांत होता तिसऱ्या षटकामध्ये आला अर्जुनना किसी से कम नहीं है जसं काच के तुकडे कभी हीरा बन नहीं सकते ना तसा अर्जुन सारखे कोणी फलंदाज बनू शकत नाही येतो षटकार 10.5 होते बरारी 21 धावा हो यावेळी थोडासा कमबॅक केला जातोय एक तेरी तो एक मेरी तू शेर तो मै सव्वा शेर षटकार आणि त्याच्यानंतर दिलीपने केला जातोय कमबॅक नक्कीच चांगला आपण पाहतोय यमानाने हात देखील ठेवला जातोय थँक्यू सो मच पाहिलं जातोय नक्कीच मान्यवरांची उपस्थिती वेलकम दादा सर्व मॅचला चालू राहायचो पंच नक्कीच पाहतो आपण आपल्या ज्याने सौजन्य केलं अर्थातच तुम्हा सर्वांचे युट्यूब सौजन्य असतील आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आता वेलकम सहर्ष स्वागत व्यासपीठावरती याचे सागर दादा सावंत साहेब तुमचा इथे मान सन्मान केला जाईल व्यासपीठ आपल्यासाठी बांधले नक्कीच आमचे युट्यूब सौजन्य असतील थँक्यू सो मच आणि ज्यांनी आम्हाला बॅनर सौजन्य केलं अर्थातच योगेश सावंत साहेब दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत वेलकम पुन्हा एकदा स्वागत केलं जाते जावा मॅचच्या दिशेने षटका ठोकला विकेट आले त्याच्यानंतर ह्या 2 धावा
मी पहिलेच बोललो होतो, अर्जुन होता ना मॅच बनत होती, मॅचला थोडीशी दिशा दिली होती, इंजन तापवलं होतं, इंजन आता पुन्हा एकदा गार केलं जात आहे. चेंडू झालेत 5, 1 to go. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. धावा झाले 24, 24 धावा. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू, फटका खेळावा लागेल. फटका तर खेळ आहे, फक्त त्याच्यावरती असेल सिंगल. एक धाव, एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचतो 25, 25 धावा. कलकेळ टीमने बॅटिंग घेतली, बॅटिंग थोडीशी नाराजगीची राहिली. कॅप्टन कुल अर्जुन शांत राहिला. धावा झाले 25. आता समीकरण असेल 18 चेंडू 26 धावा. जाऊ नका कुठे, पाहत राहा युट्यूबच्या माध्यमातून. अर्थातच येळोबा चषक 2025 ची ग्रँड मॅच पाहतोय आपण, एक लाजवाब स्पर्धा. अर्थातच धावडे गाव असं आहे ना, ज्या गावाने आपल्या नावाची छाप सोडली क्रिकेटच्या माध्यमातून. टीम कमी असेल पण आम्ही कोणापेक्षा कमी नाही. अक्षय असेल कॅप्टन करून संपूर्ण टीम असेल, हनुमानदादा असतील, दत्तादादा असेल, संपूर्ण टीम असेल. मित्रांनो ही टीम असेल ना, 4 दिवसामध्ये एवढं मोठं आयोजन करणं अवघड असतं, तेच करून दाखवलं. आता जाऊया आपण 18 चेंडू 26 धावा. चला अर्जुनदा लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये, थोडं सहकार्य करा. नक्कीच मान्यवरांना बोलवलं आहे हेमंत दादा, नक्कीच योगेशदादा सावंत साहेब असतील. दादा वेलकम, यायचे तुम्ही व्यासपीठावरती. सागरचे सावंत साहेब दादा तुमचे देखील सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती येऊन घ्यायचं मान्यवरांनी. एक चांगली स्पर्धा पाहतोय आपण, नक्कीच उल्लेख करतो वारंवार. मित्रांनो 2026 ला सुरुवात झाली, 2025 मध्ये काय झालं ते विसरून जावा. 2025 मध्ये आपल्याला काही करायचं नाही, त्याच्यावरती फोकस करा. कारण एका विजयाने कोणी राजा होत नाही, एका पराभवाने कोणी फकीर होत नाही. कारण आम्ही हरलो तरी थाटात आणि जिंकलो तरी थाटातच असतो. कारण एक ग्रामीण क्रिकेट असं आहे ना मित्रांनो, आम्ही 11 खेळाडू स्वतःच्या नावासाठी नाही तर आम्ही गावाच्या नावासाठी खेळतो. म्हणून आम्ही हरलो तरी थाटात आणि जिंकलो तरी थाटातच असतो. म्हणून सांगतो 2025 गेलं, 2026 ला सुरुवात झाली, नो डाऊट. नक्कीच आपण मान्यवरांचा थोडासा सत्कार करूया. नक्कीच आदरणीय माननीय तुम्हा सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व केशवदादा मोरे साहेब यांचा इथं मान सन्मान केला जाईल. अर्थातच पाहतो आपण यायचं रवी दादा तुमच्या हस्ते केला जाईल इथं मान सन्मान. नक्कीच मित्रांनो टाळ्या होत्या, टाळ्या गरजेच्या असतील कारण केशवदादा मोरे यांचा इथं मान सन्मान केला जाईल. वेलकम, सहर्ष स्वागत. मायेची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा सत्कार केला जाईल. प्लीज व्यासपीठावरती थोडासा फोकस करा कॅमेरामॅन प्लीज. थोडंसं युट्यूब चालू ठेवा मित्रांनो, कारण मान्यवरांनी युट्यूबला दाखवणं खूप गरजेचं असतं, कारण घर बसल्या मान्यवरांची उपस्थिती. नक्कीच महेंद्रदादा जयस्वाल तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. दादा याचं वेलकम. महेंद्रदादा जयस्वाल प्लीज तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. गॉगलमध्ये पाहतोय एक डॅशिंग व्यक्तिमत्व पाहिलं जातं आपण महेंद्रदादांना. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व पाहतोय. मायेची शाल, ही मायेची शाल मित्रांनो खूप गरजेची असते, कारण मान्यवरांसाठी ही शाल असते, मोठ्या लोकांसाठी ही शाल असते. मायेची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा सत्कार केला जातो. थँक्यू सो मच. कुठे जाऊ नका, पाहत राहा येळोबा चषक 2025. नक्कीच अंकुशदादा पवार तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. यायचं प्लीज अंकुशदादा पवार, तुम्हाला देखील इथं मायेची शाल दिली जाईल. प्लीज दादा यायचंय, दादांचा मान सन्मान इथे करायचा आहे, नो डाऊट. कारण दादांची उपस्थिती हीच खरी आपली ओळख. आपण पाहतो मित्रांनो मायेची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा सत्कार केला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेने आपण. 18 चेंडू 26 समीकरण. अतुल संघ देखील वाट पाहतोय कोणता संघ जिंकतोय आणि आमच्या संवाद 2 हात करण्यासाठी येतोय. पाहूया 18 चेंडू 26 धावा, नो डाऊट. पाहूया येळोबा चषक 2025. 18 चेंडू 26 धावा. कुठे जाऊ नका, पाहत राहा. नक्कीच युट्यूबरना मी देखील सांगेन आपण घर बसल्या मॅचचा आनंद घेतोय. आमचे सर्व युट्यूबचे कॅमेरा वर्क पाहतो आपण किल स्कोरीच्या माध्यमातून. जर आपण मॅच पाहत असाल युट्यूबच्या लाईव्ह मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा. मॉर्ना क्रिकेट असण्याला लागलेलं एक चांगलं टेली क्लास पाहतोय आपण. अर्थातच किल स्कोरर पाहतोय मित्रांनो, सबस्क्राईब करा. नक्कीच आपलं युट्यूब चॅनल मराठी माणूस, मराठी माणसाला मोठं करा. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 चेंडू 26 समीकरण. कुठे जाऊ नका, पाहत राहा. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी सर्जा आणि राजा जसं असतं तसं मैदानाच्या आतमध्ये गेलं. एका साईडला प्रदीप तर दुसऱ्या साईडला पाहतोय आपण अर्जुनला. थँक्यू सो मच. पहिला चेंडू गोलवण्यासाठी अर्जुनला पाहतोय. ओ हो, पहिला चेंडू प्रदीप साठी वेगाने खेळायचा होता.
बॅक स्विंग वेगाने झाले, पण वेगाने चेंडू टाकला, त्याच्यानंतर आला हा डॉट चेंडू. 26 सोपं वाटते तेवढं सोपं नसतं, कारण मित्रांनो क्रिकेट एक असा खेळ आहे ना, जेवढं वाटतं एवढं सोपं नसतो. कारण क्रिकेट जिथे जिथे जाईल ना तिथे तुम्हाला माती खायला देईल, कारण क्रिकेट जिथे तुम्ही चांगलं कराल ना तिथे तुमची बॅटिंग होऊ शकते. ओहो, या ऑन साईडला क्षेत्र असेल, क्षेत्रशो करतोय चुकी, त्याच्यानंतर हा चौकार जाईल का? ओहो, या सिटीजन निघून जाते, रिकाम्या जागा बारा. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेते सीमा रेषेची भेट. पहिला चेंडू शांत, दुसरा चेंडू ऑन साईडला. 440चा फटका होता. जसा AK-47 मधून गोळी निघते ना तसे प्रदेशच्या बॅटमधून हा चेंडू निघाला होता. 4 धावांसाठी चौकार. अकाउंट ओपन झाले. संघाचा श्री गणेशा झाले 4 धावांसाठी. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर 4. नक्कीच नितीन शिद्रू प्लीज तुम्ही देखील या, वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. ओहो, फटका तर 440चा होता. देईल का अर्जुनला चटका? अर्जुनला नाही तर फलंदाज ऑन साईडला होता, त्याच्या हाताला दिला जातोय चटका. हाताला चटका, त्याच्यानंतर ह्या 4 धावेंचा फटका. हा फटका थोडासा करकेवाडी टीमला देऊन जाईल झटका, कारण हा झेल झाली असती ना, अर्जुन देखील सांगतो ही झेल महत्वाची होती. हाताला चटका, टीमला चटका, अर्जुनला झटका. काय होतंय? चौकार षटकार. 26चं समीकरण त्याच्यातील 10 आल्या. आता समीकरण फक्त असेल 16च. कुठे जाऊ नका, गोलंदाजी चांगली करावी लागेल, मनगटातली ताकद दाखवावी लागेल अर्जुनला, कारण एक चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर 2 चेंडू षटकात चौकार आलेत. ही झेल प्रदीपची झाली असती ना, मॅच बनली असती. काय होते? येईल का पुढे कमबॅक करेल का अर्जुन? स्लोअर गेंद फसवला जात होता, फसला होता. अशा चुका करून मित्रांनो चालणार नाही. ह्या चुका तुम्हाला मागात पडू शकतात, कारण अर्जुन देखील सांगतोय, कारण मी गोलंदाजी जर चांगली केली, तुमची माझ्यासोबत जेवढी साथ असेल ना ती साथ देणं गरजेचं असते मित्रांनो. कारण क्रिकेट हे कोणा एकामुळे जिंकता येत नाही. क्रिकेटमध्ये 11 जणांचा खेळ दाखवावा लागतो. इथे खेळ थोडासा काही टीमकडून नाराज केला जातो. क्षेत्ररक्षण, चौकार षटकार चौकार. धावा झालेत 14. आता समीकरण असेल फक्त 3 चेंडूचं. काय होतं पाहूया. फुल टॉस, सीधी बॅट खेळून काढलाय. इथं थोडंसं चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं, इथे तरी फंबल होला जातोय. त्याच्यानंतर फक्त सिंगल 1 धाव कमबॅक केला जातोय. धावा झालेत फक्त 15. चेंडू झाले 4. टू टू गो. धावपळ वेगाने पूर्ण झाले. चेंडू झाले 5, नो डाऊट. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा झालेत 15. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा समाचार प्रदीप नेगेटला सेकंडला फलंदाज पाहतोय अर्जुनला. ओहो, यावेळी हलक्या हाताने खेळून काढला. फक्त सिंगल 1 धाव दिली जाईल का? हो, फक्त सिंगल 1 धाव. पहिल्या षटकाची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा. धावफलक जाऊन पोहोचतोय 16 धावा. प्लीज सुनीलजी वावर साहेब, प्लीज सुनीलजी वावर साहेब, आपल्या दत्तावर सरांनी प्लीज व्यासपीठावरती या. सुनीलजी वावर साहेब नक्कीच सकसचे मालक नवीन सारखे यांची डेअरी असते. अर्थातच तुम्हाला सर्वांचे लाडके शंकरदादा शेळके, तुम्ही देखील या व्यासपीठावरती. शंकरदादा शेळके प्लीज तुम्हाला देखील बोलायला जाते व्यासपीठावरती. सुनील बाबर प्लीज या. दत्तादाने आपलं नाव आमच्यावरील पोचवलं आहे. प्लीज मित्रांनो व्यासपीठावरती तुम्ही यायचं आहे. नक्कीच प्लीज मुस्सा म्हणून दत्तादादा बोलले जाते. सुनील बाबर प्लीज व्यासपीठावरती या मित्रा. नक्कीच सकतचे मालक शंकरदादा प्लीज व्यासपीठावरून थोडंसं व्यासपीठावरती या. प्लीज थोडंसं सहकार्य करा. मान सन्मान हा तुमचा ओळखायचा. दत्तादादा सुरू आणि माणसं जपलीत, कारण ही माणुसकी आहे मित्रांनो. दत्तादादा सुरू माणुसकी जपली जाते. नक्कीच सर्व माणुसकी जपणारी सर्व माणसं पाहतोय. शंकर शेळकेंना पाहतोय आपण मित्रांनो. शेठ शंकर शेळके नंबर सरकार यांची डेअरी स्थापन केली जाते. सर्व डेअरीचे मालक शंकर शेळकेंना पाहतोय आपण मित्रांनो. हा दिसतोय माणूस तसा नाही, हा माणूस खूप डेंजर आहे. कारण या माणसाकडे पाहतोय, चेहऱ्याकडे जाऊ नका. हा माणसाचा चेहरा साधा असेल पण हा माणूस साधा नसेल, कारण माणूस हा खूप मोठा माणूस आहे. तोच पाहतोय आपण शंकर शेळकेला. त्यांचा इथे मायेची शाल प्रेमाचं पुष्प उचलून सत्कार केला जाईल पाहतोय आपण. नक्कीच सुनीलजी बाबर साहेब मोची म्हणून यांची ओळख निर्माण झाली. सुनीलजी बाबर साहेब देखील पाहतोय आपण. नक्कीच सुनीलजी बाबर साहेब वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. त्यांचा देखील तो मान सन्मान केला जाईल. सुनीलजी बाबर साहेब याचे प्लीज द्यायचे मायेची शाल प्रेमाचं पुष्प उचलून दादांचा सत्कार करायचा आहे. सुनीलजी बाबर साहेब आठवली गावची शान बान दत्तादा सुर्वेनी जपलेली माणसं आहेत मित्रांनो. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या विषयाने. काय होतंय काय करते? धावफलक जाऊन पोहोचलंय 16च्या घरात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये खेळ चालू झाला. पहिला चेंडू विकेट आली, त्याच्यानंतर डॉट चेंडू आला. काय होते काय बिघडते? आता झाले 16. आता समीकरण असेल 10 धावांचं. काय होते? कमबॅक करेल का टीम? कमबॅक करावा लागेल. पाहूया तिसरा चेंडू.
ओहो प्रदीप होता प्रतिने चाबूक शॉट खेळून काढला शत्रुजा असेल. ओहो फेकी थोडीशी चुकी करतो या. फेकी थोडीशी चांगली करावी लागेल. नवीन फलंदाज शत्रुजाने घेतला थोडीशी चुकी करतोय. सिंगल त्याच्यानंतर एक धाव. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रदीप आणि हेमंतला पाहतोय. पहिले 3 चेंडूचा खेळ झाला. धावा झाली 17. आता 9चं समीकरण असेल. खूप महत्वाची विकेट असेल ती म्हणजे प्रदीपची. क्वालिटी क्रिकेट काय असताना ते दाखवावं लागेल. इथे काय टीमला गोलंदाज आपण पाहतोय अक्षयला कमबॅक करावा लागेल. चेंडू झाले 3 चेंडूचा महत्वाचा खेळ करावा लागेल. ओहो यावेळी फटका फसलाय. फटका फसवला जात ही झेल महत्वाची असेल. हो इथे अर्जुन चुका करत नाही आणि जर अर्जुनने चुकी केली असतील ना अर्जुनला माहिती ही मॅच आपल्या हातातून निघून जाईल. प्रदीपची विकेट. आता मॅच मध्ये थोडासा मॅच मधनं हवा काढली जाते. आता काय होतंय काय बिघडते. आता समीकरण असेल 8 चेंडू आणि फक्त 9 धावांचं. फक्त 9 धावा नसतील कारण हे समीकरण वाटतंय तेवढं सोपं नसेल. प्रदीपची विकेट आली. थोडासा बॅटिंग वरती दबाव असेल. थोडासा शिद्रुवारी संघासवरती दबाव असेल. काय होतंय काय बिघडतंय. 8 चेंडू 9 धावा. 2 गो. अक्षयचे हे 2 चेंडू महत्वाचे असतील. महत्वाचे 2 चेंडू असतील. अर्जुनला काहीतरी कानमंत्र द्यावं लागेल. अर्जुनला अक्षयला काहीतरी सांगावं लागेल. कॅप्टन असेल संघाचा अर्जुन. अर्जुनवरती जबाबदारी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्राला पाहते. मच्छिंद्राला काहीतरी खेळ करावा लागेल. टुटुगो महत्वाचे 2 चेंडू अक्षयचे ओव्हर क्रमांक 2 मधील बुमरा स्टाईल मध्ये गोलंदाजी केली जाते अक्षयकडून. पाहतोय आपण 5वा चेंडू. ओहो यावेळी चाबूक शॉट. मरीनचा मरीन ड्राइव्ह हा कव्हर ड्राइव्ह महत्वाचा होता. ओहो या चुका ना या चुका अशा चुका तुम्हाला 2026 मध्ये मागात पडू शकतात मित्रांनो. ही चूक करू नका. अशा तुम्ही चुका कला. पहिल्या ओव्हर मध्ये चुका झाल्या आणि ह्या ओव्हर मध्ये ही मोठी चूक. आता मॅचची हवा काढून टाकली जाते. नक्कीच बापूदादा पटवलकर प्लीज व्यासपीठावरती या. बापूदादा पटवलकर वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. पडवळकर वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं जातं. वेलकम दादा. 1 टू शेवटचा महत्वाचा चेंडू. 4 धावा आलेत. महत्वाचा 1 चेंडू. ओहो चौकार गेला. अक्षयला थोडासा भरकटला. या सिटीज व्हाईट बॉल. काय होतंय काय बिघडतंय. अशा चुका करून चालणार नाही. चौकार पहिल्या षटकामध्ये अर्जुनच्या गोलंदाजीत चुका. ह्या षटकाने 5वा चेंडूवरती ती महत्वाची चूक. 4 धावांना काही टीमला थोडस नाराज करून जातील. आता समीकरण बदलले. आता समीकरण धावा झालेत 22 22 झालेत. आता समीकरण बदलले. काटा बदललाय. कोण बदललाय. महत्वाचा 1 चेंडू कट केला जातो. फक्त सिंगल 1 धाव. सिंगल डिजिट मध्ये 1 धाव घेतली जाते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ होतोय समाप्त. धावा झाले 23. आता समीकरण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते. 6 चेंडू 3 धावा. 3 धावा 6 चेंडू. कोणता गोलंदाज बाहेर काढला जाईल. संघाचा कॅप्टन स्ट्रायकिंग एंडला असेल. अर्थातच हेमंतदादा शिदूर स्ट्रायकिंग एंडला असतील. 6 चेंडू 3 धावा. साधा आणि सोपं समीकरण असेल पण अवघड नसेल कारण करावं लागेल. मनगडातली ताकद दाखवावी लागेल. आपल्या मनगडात ताकद असेल ना तर आपण काहीही करू शकतो. तीच ताकद आता गोलंदाज 3 मध्ये कोण येईल त्याला दाखवावी लागेल. कारण मित्रांनो 2026 ला सुरुवात झाली. आपला संघ ग्रामीण क्रिकेट आपल्याला मोठं करायचं आहे मित्रांनो. गावासाठी खेळतो आपण. आपल्या नावासाठी नाही. आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो आपण. 11 खेळाडू का या मातीमध्ये खेळत जातोय. आता समीकरण असेल 6 चेंडू 3 धावा. महत्वाची मॅच. अर्थातच आपण पाहतो वडोबाच्या शोधानं 2025 ची महत्वाची मॅच. 6 चेंडू 3 धावा. पुढे जाऊ नका. आपले संघ आपला देखील कॅप्टन रेडी राहायचं. लगेच नेक्स्ट मॅच जो संघ जिंकेल तो आपल्या संघासोबत फाईट करेल. ती मॅच देखील महत्वाची असेल. दोन्ही संघ एकही मॅच जिंकून येतील. इथे कोणता संघ मॅच जिंकेल. 6 चेंडू 3 धावा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पाहतोय सुनीलला. काय होतंय काय बिघडतंय. सुनीलला दिलाय. सुनील असेल. सुनील घेऊन येईल का आपल्या संघासाठी. नाही. सुनील आला. सुनीलने लेफ्ट स्टिकला चेंडू टाकला. अगोदरच धावांचा तोटा त्याच्यामध्ये ह्या एक्स्ट्रा धावा. चौकार हे वाईट. काय होतंय काय बिघडतंय. काही टीम थोडस 2026 ला नाराज करू नका. आता समीकरण असेल 6 चेंडू 2 धावा. फुल टॉस दिशा दिली. समीकरण बदललं. कोण बदललं हे ते झाला जाते. चौकाराच्या दिशेने अडवला चेंडू आणि घेतला जात आहे 2 धावा आणि इथे मॅच जिंकली जाते. अर्थातच पाहतोय आपण शिरवाडी संघ मॅच जिंकतोय. हाडलक बॅडलक टीम पाहतोय आपण कळकेवाडी. नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा असतील टीम शिद्रू. कुठे जाऊ नका. पाहत राहा. अर्थातच वडोबाच्या शिद्रू 2025. चला दोन्ही टीम स्टॉस साठी या. नक्कीच आपण सत्तरवाडी जाऊया. नक्कीच आदरणीय माननीय तुम्हाला सर्वांचे लाडके
बाबू पडवर नक्कीच यायचं मान्यवर प्लीज दादा तुमचा इथं सन्मान केला जाईल. नक्कीच दादांचा उपस्थित नक्कीच घनसोलीचे स्पोर्टचे सर्व असतील दादा वेलकम सहर्ष सगळं थोडासा वेळ झाला पण दादांचे सत्कार केला जातोय. मायेची शाल प्रेमाचं पुष्प उचलून दादांचा सत्कार केला जातो. चला दोन्ही टीम्स प्लीज विकास बने हेमंत दादा प्लीज लगेच या मैदानामध्ये. नक्कीच जातात ह्या मॅचचा हिरो कोण असेल प्लीज थोडंसं कॅमेरामॅन ह्या मॅचचा हिरो काढा लगेच जर्सी दिली जाईल. हॅलो जर आपण टॉस का बॉस मध्ये आमचे साथी समालोचक दीपक जोडले जातील. नक्कीच या मॅचचा हिरो आशिष प्लीज थोडं स्पीड कर मित्रा लगेच स्टेजवरती या. आपण जेव्हा टॉस का बॉस मध्ये जोडूया कॅमेरा थोडासा फोकस करा. नो हरकत करके टीम कॅप्टन अर्जुन नो हरकत नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. चला टॉस का बॉस मध्ये हेमंत आशिष प्लीज या. आशिष प्लीज लगेच यायचं आशिष विनंती असेल मित्रांनो. आपण याच व्यासपीठावरती आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. सन्माननीय महादेव सूर्य